श्री स्वामी समर्थ. आपणा सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 बद्दल जाणून घेणार आहोत. अध्यायाला सुरुवात करताना ग्रंथकाराने जर सत्पुरुषांचा सहवास लाभला तर भक्तामध्ये उत्तम बदल घडून येतात असे विधान केले आहे. ज्यांची पूर्व पुण्य आहे त्यांना श्री स्वामीचा सहवास लाभला. अक्कलकोट निवासी जनता तर परम भाग्यशाली होती. अक्कलकोटच्या मालोजी राजांनाही पूर्व पुण्याईमुळे श्री स्वामी सारख्या दिव्य सत्पुरुषाचा सहवास लाभला. श्री स्वामीची कीर्ती पूर्ण भारतभर पसरली होती. इतकेच नव्हे तर बडोद्याचे राजाधिकारी मल्हारराव गायकवाड यांच्या कानावर पोहोचली. मल्हारराव गायकवाडांच्या मनात विचार आला की आपण श्री स्वामींना अक्कलकोटहून थेट आपल्या बडोद्यास घेऊन यावे. याकरिता त्यांनी अनेक मातंबर दिवांग आणि सरदार समोर जो कोणी श्री स्वामींना बडोद्यास घेऊन येईल त्याला आम्ही इनाम आणि जहागिरी देऊन मानसन्मान देऊ असा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून जनत्या मंडळीने काढता पाया घेतला. मात्र तात्यासाहेब यांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्याचा विडा उचलला. अक्कलकोटास निघताना तात्यासाहेबांनी मल्हाररावकडून बरेचसे धन आणि बराचसा सेवकांचा तांडा घेतला आणि तात्यासाहेब अक्कलकोटास पोचले. श्री स्वामींना खुश करण्यासाठी तात्यासाहेबांनी याचकांना धन द्रव्य दिले. तसेच अनेकांना मोठ्या जेवणावळी घालून संतुष्ट केले. तात्यासाहेबांनी चोळपाला गाठून 10,000ची जहागिरी देण्याचे आमिषही लावले. चोळपांना त्यावेळी धनाची चणचण भासत होती. त्यामुळे चोळपाला धनाची आशा लागली. चोळपाने हा विषय श्री स्वामीपाशी काढला आणि आपण बडोद्यास गेल्यावर आपला योग्य सन्मान होईल असे सांगितले. तेव्हा श्री स्वामी हसले आणि म्हणाले, अरे, त्यांच्या मनात भक्तीच नाही, तिथे जाऊन काय उपयोग. इथे कथेचा पूर्वार्ध संपविताना ग्रंथकाराने उत्तरार्धाविषयी सुतावाच केलेला आहे. अशा रीतीने श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5 समाप्त होतो. श्री स्वामी समर्थ.